नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुलाचं लोकार्पण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न। स्वच्छ भाजी मंडई ठेवण्याचं सर्वांचं कर्तव्य, मंत्री अतुल सावे यांचं आवाहन। तर भाजी मंडईची नवीन इमारत दुरुस्त करून नवीन इमारतीचं लोकार्पण करावं, कॉम्रेड बुद्धिनाथ वराळ यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। शहरातील सर्वात जुनं असलेल्या औरंगापुरा संभाजीपट येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडई लोकार्पण सोहळा बुधवारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाळेधारकांना परवाना हक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू झाल्याने विक्रेत्यांमध्ये हर्षाचं वातावरण पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यमाने बीओटी तत्वावरती विकसित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुल संभाजीपेठ या आधुनिक प्रकल्पाचं बुधवारी राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते। विधानसभेचे सदस्य प्रदीप जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजिद, सभागृह नेते गोविंद केंद्रे, गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, सचिन खैरे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, नगरसेविका कीर्ती शिंदे, अमृता पालोदकर, तरन्नुम अखिल अहमद, नूर जहान इक्बाल, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपअभियंता संजय चांबले, पात्र लाभार्थी नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रशासन व विकासक यांच्यामधील वाद मिटवून गोरगरीब जनतेचा प्रश्न मार्गी लावावा या हेतूने कार्यवाही सुरू केली। गेल्या काही महिन्यात कागदपत्रांची पडताळणी, नोंदणी आणि पात्र लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर पात्र विक्रेत्यांना ओटे व गाळ्यांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला। मंडई सुरू झाल्यानंतर परिसरात नागरिकांना एकाच ठिकाणी भाजीपाला उपलब्ध होणार असून विक्रेत्यांनाही सुरक्षित आणि नियोजित जागेत व्यवसाय करण्याची सुविधा मिळणार आहे। दरम्यान या मंडईत एकूण 140 ओटे आहेत, त्यापैकी 52 विक्रेते पात्र ठरले असून त्यांना जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। उर्वरित 88 ओट्यांपैकी काही मूळ धारकांचं निधन झाल्याने त्यांच्या वारसांची कागदपत्रे तपासून नियमानुसार वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे उर्वरित ओटे ही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। लोकार्पणानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एकूण 6 ओटे धारक भाजी विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। प्रास्ताविक आयुक्त अमोल येडगे यांनी केलं, तर यावेळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांची भाषणे झाली। तर यावेळी भाजी विक्रेते यांच्या वतीने शशिकला खोबरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशासक अधिकारी संजीव सोनार यांनी केलं। कोणाला मुलं नाहीये, कोणाला मुलीच आहे, मग तुम्ही एक काम करा, जे आमचे युनियन असेल जे आहे त्या पद्धतीचं तुम्ही दुकानाचं करा। खूप जास्त आम्हाला बारीक म्हणजे खूप त्रास देऊ नका आणि सोपं करा। ते मला असं वाटतं महापौर साहेब तुम्ही झालं, आमचे सावे साहेब झाले, मकरिये साहेबांचं ते कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण की जो ओढलेला गाणं आहे मकरिये साहेबांनी अगदी पाठपुरावा करून कशी भाजी मंडई गरीब लोक त्यांच्या तोंडात मी केव्हा एकच शब्द ऐकत, अरे या गरिबांचा आशीर्वाद घ्या, अरे या गरिबांचा आशीर्वाद घ्या, यांना द्या, यांना त्रास देऊ नका, यांना काय करायचं करा। कारण की तळमळे हे लोक जमिनीवरचे, तुमचे सावे साहेब असतील, मकरिये साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, हे जमिनीवरचे कसे यांना सगळं माहिती आहे। आमच्या सावे साहेबांचे फेमोर्शो साहेब म्हणजे आम्ही घरी जाऊन मिटिंगा घेऊन आम्हाला प्रामुख्याने विचारून सगळं काही केलं असेल। आणि आताही आम्हाला मकरिये साहेबांनी क्षणाला विचारलं, घरी म्हटलं तर घरी केव्हा या खोबरेताई तुमच्यासाठी आमचं घर उघडं, ऑफिस उघडं, काय पाहिजे मदत मला द्या। येडगे सरांनी बैठक घेतली, त्याही बैठकीत आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला केलं। पण याही पुढे असेल तर जसं असेल तसं त्या पद्धतीचं मला असं वाटतं हे करून घ्या। आणि आमचे कॉमेंट मुद्दा बघा, जे आमची युनियन आहे ज्याला म्हणू सर खूप संघटना असतात, कंपनीतही बघितली आपण संघटना फुटतात, पैसे घेतात,
पण मी आवर्जून सांगेन माझ्या नेत्याबद्दल, संघटना असावी, फळ भाजीपाला विकत सारखी औरंगाबाद. कारण की आमचा नेता आमची नेलेली पाव किलो भाजी सुद्धा घेत नाही. ज्यांनी भाजी नेली असेल आणि हे नेलं असेल तर त्या लोकांना तो बाहेर उभं करतो, घरामध्ये येऊ देत नाही. तेच आम्हाला चहा पाजतील, त्यांच्या मिसेस नाश्ता करतील, पण त्यांनी कधीही आमच्याकडनं 1 रुपयाचं केलं. फक्त सच्चाई वगैरे साहेबांनी पाहिलं, ती गरज आहे थोडंही हे त्यांना थोडे सहन मतदार आहे म्हणूनच ते शांत राहिले. तुम्ही मतदार नसते ना तुमचे, मग पाहायचं असतं आमचं काय झालं. तर ह्या पद्धतीचं आहे आणि मी तुमचे पुन्हा आभार मानते भाजी मंडईमध्ये. आणि मॅडम म्हणजे खरंच आवर्जून मला थेटे मॅडमचं नाव घेतलं, त्यांनी पण खूप कॉपरेट केलं आम्हाला. भाजी मंडईतील ओटाधारकांच्या शनिवारच्या तारखेची नोटीस रविवारी हातात देऊन सोमवारी सकाळी पहाटे भाजी मंडई पाडून टाकून कायमचा हाकलून देणार होते. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने मनपाला खडसावल्यानंतर नवीन इमारतींचं लोकार्पण करत असल्याचं भाकप नेते कॉम्रेड बुद्धिनाथ वराळ यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सदर इमारत पावसामुळे गळत असल्याचा उल्लेख करत काही मागण्या मनपासमोर ठेवल्या आहेत. ये देखिए, औरंगपुरा भाजी मंडी स्मार्ट सिटी में एक उदाहरण है और इस मंडी को बनाने के लिए हमने कई बार उपोषण किए हैं, कई बार मोर्चा निकाले हैं और अभी जब ये नया मंडी बनी, प्रशासन आ गई, प्रशासन आने के बाद इन लोगों ने कोई दाद नहीं दी, तो हम हाई कोर्ट में 1.5 लाख रुपया खर्चा करके स्टे ऑर्डर लाए. स्टे ऑर्डर लाने के बाद भापकर साहब थे, उन्होंने एक बैठक बुलाई. स्टे ऑर्डर तो आप लाए हो, क्या आपका कहना है? हमारी कहना है हमारी दूसरा व्यवस्था करिए, फिर बाद में आप इसको तोड़िए. नहीं तो क्या किए थे, शनिवार को नोटिस दिए, इतवार को दुकान तोड़ना शुरू कर दिए. गैर कानूनी, कोई कानून को नहीं लिए, कम से कम 15 दिन का नोटिस देना, ऐसा कुछ नहीं किए थे. जब भापकर साहब ने मीटिंग किया उसमें तय हुआ पहले हम आपको पर्याय जगह देंगे. ये साइड में जगह है, पर्याय जगह दिए. फिर हम लोगों ने बार बार बोलने के बाद भी कोई सुनाई नहीं होती थी. वो आज ऐसा है, पैसा नहीं है, अमक है, टिकी है, फलना है. लेकिन हाई कोर्ट ने 1 महीना पहले आयुक्त को नोटीस दिए की तुम्ही यांच्याशी बोलून नीट करा काम, आणि जर नाही केले मी वॉरंट काढीन. तब जाकर महानगरपालिका हिला. महानगरपालिका तारीख मत करिए, ये तो मगरमच्छ है. हाँ, ये लोगों का काम नहीं करते. ये जो अभी एडगे साहब आए थे, हमको लेटर दिए कि आप लोग मीटिंग को आइए. हम मीटिंग किए, 10 मिनट का मीटिंग 3 घंटा बैठा के रखे हमको, 3 घंटा. फिर हम कोर्ट को बोले, कोर्ट ने फिर इनको बताया कि इनके साथ इस तरह व्यवहार मत करो. हाई कोर्ट के वजह से मंडी हुई है, ईडीन के वजह से ये मंडी हुई है. नहीं तो इतना 14 साल इधर बोलते हम अमुक काम हमने क्या समय से पहले ठीक कर लिए, तो फिर ये 14 साल क्यों लगा? हलगर्जीपना. पैसा थी, महानगर का पैसा थी, सब कुछ था. बीओटी तत्व पर आप लोगों ने ये किए, लेकिन हमारी मांग थी महानगर पालिका की अधिकार से होना. ठीक है, जिससे भी किए. लेकिन आज भी इस बिल्डिंग में हम बैठे थे, पानी टपक रहा है. पानी टपक, आप देखे नहीं, हम जहाँ बैठे थे. हाँ, ये छत से प्लास्टर गिर रहा है. ये क्या है? तो हमारा कहना है कि भाई ये भाजी मंडी जिस तरह बनाए और भी 4-5 भाजी मंडी बनाना चाहिए. राजधानी दिल्लीत पेटलेल्या राजकीय घडामोडींचे तीव्र पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटले असून शहरातील काँग्रेस भवनासमोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला, ज्यामुळे परिसरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. राजधानी दिल्लीत पेटलेल्या राजकीय घडामोडींचे तीव्र पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटले असून शहराच्या शागंज भागातील काँग्रेस भवन समोर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष देशात अराजकता पसरवत असल्याचा गंभीर आरोप करत भाजपच्या बड्या नेत्यांनी भर पावसात काँग्रेस भवनावरती धडक मोर्चा काढला। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले, ज्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत वाटांवरती शांत करण्याचा प्रयत्न केला। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचा आणि निषेधार्थ निषेध करण्यासाठी भाजपचे नेते आक्रमक झाले। राज्याचे मंत्री अतुल सावे, महापौर समीर राजूरकर, माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड, माजी आमदार संजय केनेकर, भाजप शहर अध्यक्ष किशोर शितोळे आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते भर पावसात शहागंज येथील काँग्रेस भवनावरती धडकले। राहुल गांधी हाय हाय, देशात अराजकता पसरवणं बंद करा अशा कडक घोषणा देत भाजप नेत्यांनी परिसर दुमदुमून टाकला। काँग्रेस कार्यकर्त्यांचे आक्रमक प्रत्युत्तर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी। भाजपच्या या आंदोलनाला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही तितक्याच आक्रमकतेने चोख प्रत्युत्तर दिला। काँग्रेस भवनातून बाहेर पडत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि केंद्र सरकार विरोधात गगनभेदी घोषणा केली। देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीत हक्काच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या झालेल्या अमानुष पोलीस लाठीचार्जच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली। या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत तणाव हाताळला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्लीत आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या अटकेच्या आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते। दोन्ही बाजूंनी सुरू असलेली तुफान घोषणाबाजी आणि आमने-सामने आलेले कार्यकर्ते यामुळे शहागंज परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या साध्या वेशातील आणि सशस्त्र पोलीस बंदोबस्ताने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेळेत रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। या हाय व्होल्टेज राजकीय नाट्यामुळे संभाजीनगरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आम्ही सांगितलं, काँग्रेसने अतिशय म्हणजे इतकी निंदनीय काम केलेलं आहे। पंतप्रधानांच्या घरासमोर मोर्चा करणं हे काही बरोबर नाही आणि त्यांनी जे घोषणाबाजी केली ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दिल्लीला रवाना झालेत। सरकारला आलेली माज मस्ती उतरवण्यासाठी जनतेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं प्रतिपादन जरांगे पाटील यांनी चिकलठाणा विमानतळ येथे माध्यमांशी बोलताना केलंय। अत्याचार आणि इतका क्रूर हल्ला केला गेला विद्यार्थ्यांवरती आणि ते आपण करत आहोत अति होता, त्यामुळं मस्ती असते सरकारची आलेला त्यांचा जो माज मस्ती ती उतरवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। कारण त्यांना मुली पण दिसल्या नाहीत, त्यांना विद्यार्थी पण दिसले नाहीत, वृद्ध माणसं पण दिसले नाहीत। शेवटी देशाचं भविष्य ते विद्यार्थी असते। किमान त्यांची तरी मर्यादा केंद्र सरकार साहेबाला तरी यायला पाहिजे होती। काही मंत्र्यांकडून जाणून बुजून जरी हल्ला करायला लावला असेल तरी पण पंतप्रधान या नात्याने शेवटी देशाचं पालकत्व तुमच्याकडे असतं, त्यावेळी तुम्ही इतक्या क्रूरपणे हल्ला घडवण्याचा नसतो, त्यामुळे ते कुठं सहनच होत नाही। म्हणून त्यांच्या पाठीशी आपण ठामपणानं उभा राहायला पाहिजे। आपले ते सोनमजी ते सुद्धा उपोषणाला बसले, आपण त्यांच्याही पाठीशी ठाम राहायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण भेटला पाहिजे। म्हणून आपण तातडीनं दिल्लीला निघालो। तर दिल्ली येथील जंतर मंतर येथे त्यांनी उपस्थित युवा समुदायाला संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकारला महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नसल्याचं सांगितलंय। अन्याय करताय, जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचं महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है और इसकी उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा सर ने कहा। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज।
सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांवरती तहसील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी खुलताबाद तहसील कार्यालयावरती धडक दिली आहे. या प्रसंगी तहसीलदार संतोष गुटे यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रलंबित मागण्या सोडवून करण्याची मागणी करण्यात आली आहे. याआधीही संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं, मात्र त्यावरती योग्य ती पावले न उचलल्याने पवनराजे सोनवणे यांनी आज तहसीलदारांच्या दालनात आदिवासी समाजाच्या व्यथा मांडल्या.
तहसीलदार साहेबाच्या दालनामध्ये आम्ही आत्ता 5 मिनिटापूर्वी जी चर्चा केली त्या संदर्भात एकलव्य संघटनेच्या माध्यमातून ज्या आज आम्ही मागण्या मांडल्या त्या म्हणजे वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि गाव लेवलला भिलाटी असेल, गाव लेवलच्या ज्या भिलाट्या असतील, वस्त्या असतील, पाड्या असतील त्या शासनाच्या JR त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जसं शासनाने 500 स्क्वेअर फूट जागा ही घरकुलसाठी दिलेली आहे आणि जर 500 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त जागा जर आमच्या आदिवासींच्या ताब्यात असतील तर रेडी रेटनरनुसार त्यांच्याकडून पैसे घेऊन ती जागा त्यांना देण्यात यावं. शासनाचा JR असताना सुद्धा गाव लेवलला त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, म्हणून आज आम्ही तहसीलदारांकडे आलो होतो. त्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर तुमच्या अध्यक्षांनी काही निवेदन वगैरे पण दिले होते. आमच्या ज्या तालुका कमिटीने जे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले होते ते निवेदनच्या संदर्भातच आज चर्चा होती. त्याची काही अंमलबजावणी झाली का? त्याची अंमलबजावणी तर आजपर्यंत होताना दिसत नाही, पण तसं आम्ही तहसीलदार साहेबांना मी एकलव्य संघटनेचा प्रमुख या नात्याने आज मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. जर त्यांनी ह्या मागणी संदर्भात किंवा वन हक्काच्या दाव्यासंदर्भात जर पूर्ण त्यांनी केलं नाही तर आम्ही 15 दिवसामध्ये याच तहसीलसमोर लाखोच्या तर नाही तालुका लेवलला हजारोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढणार आहोत. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमाच्या अभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त तयार करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेमध्ये पूर्ण करावं, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामाचं नियमित परीक्षण करून प्रगतीवरती सातत्याने लक्ष ठेवावं अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजित पाटील, सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन मंजुषा मिस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसीलदार के बधाने यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळणं, गणना फॉर्म काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरणं, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणं, प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढणं आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जी श्रीकांत म्हणाले की सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावं. अपात्र नोंदी नियमानुसार व वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावं. कामात कोणतीही त्रुटी राहणार नाही यासाठी प्रत्येक स्तरावरती प्रभावी समन्वय राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण करावी, तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा असे निर्देश देण्यात आले. यावेळी मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विशेष सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी SIR संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित होते. विशेष सखोल पुनर्परीक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गणना फॉर्म अचूकपणे भरून द्या आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूकत्या अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे. मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज माझे जे भारत निवडणूक आयोगाचं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्याला सर्व लोकांनी SIR एक्साइज जे म्हणतो, आज मी माझा फॉर्म परिपूर्ण भरून घेतलेले आहे. आमचे BLO मिस्टर डावलू साहेब आहेत आणि त्यांचे सुपरवायझर मिस्टर पांडेजी आहेत. हे दोघांनी मला हाऊस टूर म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी येऊन तुमचे डिटेल्स भरून घेत आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमची कुठे मतदार आहे, तुमचे वडिलांचा कुठे आहे किंवा आईचा कुठे आहे आणि काही ऐच्छिक माहिती आहे. त्यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक हे असे असतात. कारण आपण भारत सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे आणि या लोकशाहीला बळकट करणे आणि प्रत्येक मतदार यादी अचूकपणे असणे हे आपल्या सर्वांची कर्तव्य आहे. त्यामुळे मी सर्वांना आग्रह करतो की आपण आपल्या SIR एक्साइज मध्ये आपण सहभागी व्हा. आपल्या BLO कोण आहे, ECI नेट हे ऍप
मध्ये डाउनलोड करून तुम्हाला एक खाली डिटेल्स दिलेले असणार आहे की कशा पद्धतीने आपल्या कुठे मतदान आहे आणि कुठलं मतदार आहे आणि तुमच्या बीएलओ त्या संबंधित बीएलओ ऑफिसरना बोलावून घेऊन आपले डिटेल्स भरून घ्या आणि भारताच्या लोकशाहीला अजून बळकट करावी असे मी नम्र आवाहन करतो. नमस्कार. भिक्खू शांतिदूत महाथेरो यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पाली अँड बुद्धिझम विभागातून PhD प्रदान करण्यात आली. त्यांनी दिघनियकातील महापरिनिब्बाण सूत्रातील तथागतांचं प्रवास वर्णन एक चिकित्सक अध्ययन या विषयावरती प्रबंध सादर केला. भिक्खू शांतिदूत महाथेरो यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कला शाखेअंतर्गत पाली अँड बुद्धिझम या विभागातून PhD प्रदान करण्यात आली. त्यांनी दिघनियकालीन महापरिनिब्बाण सूत्रातील तथागतांचं प्रवास वर्णन एक चिकित्सक अध्ययन या विषयामध्ये प्रबंध सादर केला. मिलिंद कला महाविद्यालयातील माजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भिक्खू एम सत्यपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केलं. याबद्दल प्राध्यापक डॉक्टर शशांक सोनवणे यांनी विभाग प्रमुख तसेच प्राध्यापक डॉक्टर बालाजी गव्हाळे व प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब कुऱ्हाडे तसेच भिक्खू संघ उपासक आणि उपासिका यांनी त्यांचं अभिनंदन केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुलाचं लोकार्पण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न. स्वच्छ भाजी मंडई ठेवण्याचं सर्वांचं कर्तव्य मंत्री अतुल सावे यांचं आवाहन. तर भाजी मंडईची नवीन इमारत दुरुस्त करून नवीन इमारतीचं लोकार्पण करावं कॉम्रेड बुद्धिनाथ वराळ यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.